कधी काळी आम्ही खिशामध्ये फोन घेऊन फिरवू हे स्वप्न सुद्धा आम्हाला पडलं नव्हतं. ही विज्ञानाची कृपाच आहे आपल्यावर एका अर्थाने. लँडलाईन्स आपल्या घरामध्ये होते, चाळीमध्ये दोघा तिघांकडे कधीतरी असायचे वगैरे वगैरे. ते त्या काळात जाण्यात अर्थ नाही. काळ सुखावह होता, पण आत्ता तो प्रतिपाद्य विषय नाही आहे. हो खरंय, मला जुने लोकांनी सांगितलंय ह्याच्यापेक्षा इंग्रज होते ते बरे होते म्हणून. पण जे काही असेल ते, मला त्याबद्दल बोलायचंच नाही आहे. जे काही असेल ते, जुना काळ नेहमी जुन्या लोकांना बरा वाटत आलेला आहे. आज आमच्याकडे हे आहे. आता मला काय हे उदाहरण मी कशा करता दिलं आपल्या समोर, की कुठे ना कुठेतरी अपूर्णता जाणवते, न्यूनता जाणवते, म्हणून त्या यंत्रामध्ये अपडेट व्हर्जन आमच्या समोर येतं आणि आम्ही त्या यंत्राला अपडेट करतो. म्हणजे त्याच्यातली अपूर्णता, त्याच्यातली न्यूनता, त्याच्यातली कमी ही आम्ही दूर करत राहतो. जगामध्ये एकमेव कर्मयोग ही अशी ऑपरेटिंग सिस्टीम आहे की ती ज्या क्षणापासून निर्माण झाली ती आज तागायत त्या कर्मयोगामध्ये अजून अपडेट व्हर्जन आलेलं नाही. इतकी परिपूर्ण ऑपरेटिंग सिस्टीम या जगतामध्ये आपल्याला दुसरी दिसणार नाही. मी का बोलतो ते सांगतो. कारण कर्म करणं आणि कर्माचं फल भोगणं याच्यामध्ये आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये एकदाही व्यभिचार झालेला नाही आहे. आम्ही किती जरी विज्ञानाच्या दृष्टीने प्रगत झालो तरी आजही क्वचित म्हणतो मी, क्वचित हा शब्द सुद्धा जपून वापरतो मी, तो वापरायचा नाहीये मला, पण वापरतो विज्ञानाचं पूर्ण सामर्थ्य डोळ्यासमोर ठेवून. क्वचित का असेना, पण आजही आमचे रॉंग नंबर्स लागतात. कर्मयोगाचा रॉंग नंबर लागल्याचं एकही उदाहरण आज जगताच्या पाठीवर नाही आहे. इतकी परिपक्व, परिपूर्ण आणि ज्याच्यामध्ये विकास होण्याची शक्यताच नाहीये, ज्याच्यामध्ये अपूर्णता निर्माण. विकास कुठे होतो? जिथे अपूर्णतेची जाणीव होते तिथं विकास आहे. विकासाच्या भूमिका कधी मांडल्या जातात? अपूर्णतेच्या जाणीवेशिवाय विकासाच्या भूमिका मांडताच येत नाहीत. न्यूनत्व कळाल्याशिवाय परिपूर्णतेचा ध्यास घेता येत नाही. न्यूनत्वाच्या जाणीवेशिवाय आम्हाला विकासाचं पाऊल टाकता येत नाहीये. न्यूनत्वाची जाणीव आणि दिव्यतेचं स्वप्न या दोन गोष्टी एकत्रित आल्याशिवाय आम्ही विकासाकडे प्रवृत्त होऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. परिपूर्ण झालंय का? तर अद्यापर्यंत झालेलं नाही आहे. माझ्या हातामध्ये जो काही सेलफोन असेल हा जगताच्या अंतापर्यंत मला उपयुक्त ठरेल हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो का? तर नाही, हे त्याचं उत्तर आहे. अजून मला बदलावं लागणार आहे. पण कर्मयोगामध्ये आतापर्यंत या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये कधीच अपडेट व्हर्जन्स आली नाहीयेत. आतापर्यंत कधीच कुणाचं तरी रॉंग नंबर, कुणाला तरी कुणीतरी कर्म केलंय आणि कुणाला तरी ते भोगावं लागलेलं आहे, असं आतापर्यंत कधी घडलेलं नाहीये. आमच्या याच्यामध्ये, या कर्मयोगामध्ये कॅमेरा खराब झाला म्हणून तुमची कर्म नीट दिसत नाहीयेत म्हणून चित्रगुप्तानी अपडेट व्हर्जन घेतलंय, असं झालेलं नाहीये. आम्ही अंधारात कर्म करू, आम्ही मनात कर्म करू, आम्ही कुणाला लपवून कर्म करू, आम्ही उजळ माथ्यानी कर्म करू, त्या सगळ्या कर्माची नोंद होतेच होते आहे. आणि त्या कर्माची फलं, जे कर्म फक्त मलाच माहिती आहे त्या कर्माचंही फल जर मला भोगावंच लागणार असेल तर कर्मयोगा एवढी सुंदर, परिपूर्ण आणि परिपक्व अशी दुसरी ऑपरेटिंग सिस्टीम या जगताच्या पाठीवर दुसरी नाही. म्हणून याच्या स्वीकाराशिवाय जगतातल्या कोणत्याही आध्यात्मिक अथवा प्रापंचिक विचार प्रक्रियांना गत्यंतरच नाही आहे. आपण आध्यात्मिक विचाराच्या प्रक्रियेने जा तरी कर्मयोगाच्या स्वीकाराशिवाय पर्याय नाही आहे. आणि हे अध्यात्म संपूर्णतः बाजूला ठेवून केवळ आणि केवळ प्रापंचिक विचार प्रक्रियेने आपण पुढे गेलो तरी सुद्धा या कर्मयोगाच्या स्वीकाराशिवाय या जगताला गत्यंतर नाही आहे. अन्यथा
जी कर्म आम्ही केल्याचं आम्हाला स्मरत नाही आहे, किंवा कुठलंच पाप किंवा कुठलंच पुण्य किंवा पापपुण्य संकल्पना बाजूला ठेवून कुठलंच कर्म आम्ही केलेलं दिसत नाहीये, तरी सुद्धा आमच्या जीवनामध्ये आम्हाला दुःखाचे भोग का भोगावे लागतात, या गोष्टी आम्हाला जोडून घेता येणार नाही. या गोष्टीची आम्हाला संगती लावता येणार नाही. आम्हाला माहिती नाही आहे हे असं का, हे का माझ्या वाट्याला आलं, मला माहिती नाही. तुम्ही असं वागला नाही, हो मी असं वागलेलोच नाहीये. तो माणूस मला का बोलला, तुम्ही त्याला बोलला असेल, नाही हो त्यांचा माझा संबंधच नाही आहे. मग तुमच्या वाट्याला हे दुःख का यावं, अनावधानानं आलं. ठीक आहे, एखाद दुसरा अपवाद म्हणून आपण लक्षात घेऊ, पण कर्म विपाकामध्ये अपवादाला स्थान नाही आहे. अपवादानं सुद्धा चूक न घडलेला योग म्हणजे कर्मयोग आहे. अपवादानं सुद्धा चूक नाही आहे. वेदांत दृष्टीनं कर्म विपाक आणि कर्मशास्त्राचा विचार करत असताना दोन दोषांची चर्चा वेदांतांनी त्या संबंधात केली आहे. दोन दोषांची चर्चा आहे. दोन दोष या कर्मयोगामध्ये कधीच येणं शक्य नाही आहे. आतापर्यंत तरी आले नाहीत, पुढे येण्याची शक्यता नाही. मी कर्म करतो, मी नावही सांगून जातो. एक दोष आहे अकृताभ्यागम आणि दुसऱ्या दोषाला म्हणतात कृतप्रणाश. अकृताभ्यागम आणि कृतप्रणाश. कृत म्हणजे केलेलं, अकृत म्हणजे न केलेलं, त्याचा अभ्यागम. न केलेलं भोगावं लागणं हा एक दोष आहे, आणि कृत म्हणजे केलेलं त्याचा नाश होणं म्हणजे करूनही न भोगावं लागणं हा दुसरा दोष आहे. न केलेलं भोगावं लागणं आणि करूनही नामानिराळं राहणं हे कर्मयोगात आत्तापर्यंत कधीही घडलेलं नाही. संगती लावत असताना एका गोष्टीची अपरिहार्यतेने संगती आणि स्वीकृती आम्हाला दिली पाहिजे, ते म्हणजे या कर्म विपाकाच्या सिद्धांतामध्ये पूर्वजन्म आणि पुनर्जन्म या दोन्ही संकल्पना अपरिहार्यतेने स्वीकाराव्या लागतात. एक महत्व आहे त्याला. ते आम्ही स्वीकारणार आहोत की नाही आहोत हा प्रश्न वेगळा आहे. आम्ही प्रत्यक्षवादी असू, आम्ही भौतिकवादी असू, आम्हाला पूर्वजन्म आणि पुनर्जन्म यांची संगती लावायचीच नसेल आणि चार्वाकाप्रमाणे यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः असंच जर म्हणायचं असेल, तर मग काही गोष्टींची संगती विचारानं या स्वीकृतीमध्ये लागत नाही, त्याची समाधानकारक उत्तरं मिळत नाही. प्रारब्ध, पूर्वजन्म आणि पुनर्जन्म या संकल्पनांच्या स्वीकृतीशिवाय काही समस्यांची समाधानं होत नाहीत, आणि त्या समस्यांची समाधानं होत नाहीत म्हणून या संकल्पना स्वीकाराव्यात असं कधीच म्हणणं नाही आहे. हेही मला आपल्याला सांगितलं पाहिजे. थोडं माझी भाषा कठीण जाईल आपल्याला, पण विचार करा. या संकल्पना सहज स्वीकाराव्या लागतात. याला संतांची प्रमाण पुष्कळ आहे. पूर्वजन्मी पाप केले ते बहुविस्तारिले असेल, गतजन्मात केलेलं पुण्य, कर्मयोगाचा. म्हणून मी म्हटलं की या सगळ्या करता कर्मयोगाची एक सामान्य संकल्पना, सामान्य भूमिका आपल्याला कळली पाहिजे, तेवढी मी सांगणार आहे. कर्माची अगतिकता मनुष्याच्या जीवनामध्ये आहे, आणि कर्म केलं की त्या कर्माचं फल माणसाला भोगावं लागणार आहे, ही निश्चयात्मक भूमिका आहे, गोष्ट आहे. काळ्या दगडावरची ही रेघ आहे. आम्ही जर कर्म करू तर आम्हाला त्याचं फल भोगावं लागेल. आता कर्म आणि कर्मफल भोग या दोन गोष्टी, या दोन्हीचा अनुबंध काय आहे, या दोन्हीचा संबंध काय आहे आणि तो कसा आहे. कर्मशास्त्राने त्या संबंधामध्ये खूप अर्थाने प्रकाश टाकलाय. कर्मयोग फार मूलभूत आहे. भक्तियोग आणि ज्ञानयोगाचं ते मूल आहे. हे जरी खरं असलं तरी कर्मयोग नीट समजल्याशिवाय आम्हाला पुढे जाता येणार नाही. मला ज्ञानयोगाकडे तसंही जायचं नाही आहे.
पण कर्मे इशू भजावा हे ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं किंवा भगवंताचा 8 अध्यायांमधला हा आग्रह हा नेमका कशा करता आहे ते कळण्याकरता तरी मला हे सांगणं अपरिहार्य आहे, आवश्यक आहे. कर्म केलं की कर्माचं फल भोगावं लागतं. म्हणून मगाशी म्हटलं की आतापर्यंत असं एकही उदाहरण नाही आहे मी कर्म केलंय पण मला ते चुकवता आलं. कदाचित काही काळापर्यंत मी कर्मफल चुकवलं याचा आनंद मी मानू शकतो, कारण तोपर्यंत त्या कर्माचे भोग माझ्या समोर आलेले नसतात. पण आज ना उद्या, उद्या ना परवा, परवा ना तेरवा, या जन्मी नाही पुढच्या जन्मी पण मला माझ्या कर्माची फलं भोगावी लागणार आहेत. हा कर्म विपाकाचा अबाधित सिद्धांत आहे. आणि म्हणून या गोष्टींची संगती आम्हाला नाहीतर लावताच येणार नाही. माझ्या जीवनामध्ये हे दुःख मला का भोगावं लागतं याची संगती बऱ्याच वेळेला मला कुठे ना कुठेतरी माझ्या गतजन्मातल्या कर्माशी आणि माझ्या प्रारब्धाशी लावावीच लागते, नाहीतर ती लागणारच नाही. आम्ही विनोदाने याच्याकरता उदाहरण देतो की बऱ्याच वेळेला लोक आमच्याकडे येतात आणि आम्हाला असं सांगतात की मी काही गावाच्या भानगडीत पडत नाही, मी बरं, माझं पारायण बरं, माझं अध्यात्म बरं, माझं ज्ञानेश्वरी, माझा गाथा, माझा नामजप, माझी वारी, हे सगळं माझं माझं चाललेलं असतं, मी गावाच्या भानगडीत कधीही लक्ष घालत नाही. पण महाराज हे दुःख आमच्या वाट्याला का यावं? गावाने हे दुःख आम्ही जर गावात लक्ष घालत नाही तर गावाने हे दुःख आम्हाला का द्यावं? आम्ही गावाच्या आध्यात नाही मध्यात नाही ना, हे आमच्या वाट्याला का यावं? असं विचारल्यावर आम्ही त्याला गमतीनं पण सैद्धांतिक भूमिकेतून एवढंच सांगू शकतो की खरंच तू आत्ता कोणाच्या आध्यात मध्यात नाहीस, तरी ज्या अर्थी तुला हे दुःख भोगावं लागतं आहे त्या अर्थी मागच्या जन्मी सगळ्याच्या मध्यात तूच असावास. हे तर मानावं लागेल की नाही? अन्यथा त्या कर्माचं ते विवक्षित फल माझ्यापर्यंत चालत यावं असं होणारच नाही. कर्म आणि कर्मफल यांचा संबंध नित्य आहे, तो आहेच आहे. अवश्यमेव भोक्तव्यम कृतम कार्य शुभाशुभम नाभुक्तम क्षीयते कर्म कल्पकोटी शतैरपी. कर्म विपाकामध्ये हे सांगितलं जातं. बरं, याच्यातून सुटका नाही कुणाला? पंचदशीने याचं विवरण करताना सांगितलं, अवश्यम भावी भावानाम प्रतिकारो भवेद यदि तदा दुःखैः न लिप्यरन नल राम युधिष्ठिरः, अशी उदाहरणं दिली आहेत. याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांचा एक अभंग आहे, तो आपण जरा घरी जाऊन बारकाईनं अभ्यासावा अशी माझी इच्छा आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा गाथा आपल्याकडे असेल तर उघडून बघा. परियेसी गव्हारा सादर कर्मे निर्वंश झाले सगर भिल्ले विंधिले शारंगधर झाला पुरंदर सहस्र नयन. कर्मे मनमथ झाला असे सगळाच अभंग. आणि त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी रामचंद्र प्रभूंनाही सोडलं नाही आहे. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला. ही सगळी उदाहरणं, कर्मे रावण क्षयो पावला वियोग घडला सीता देवी, ही सगळी उदाहरणं शेवटच्या चरणामध्ये त्या सगळ्याचा सिद्धांत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलाय, तो भाग वेगळा आहे. आता परमात्म्यापर्यंत कर्माच्या भूमिका ताणून नेणं आणि परमात्म्याला कर्तृत्वामध्ये अडकवणं हे योग्य आहे का? तर परमात्मा कर्म करत नाही, आत्मा कर्म करत नाही, हा वेदांताचा सिद्धांत आहे. मग परमात्म्यापर्यंत कर्माला का ताणलं? रामचंद्र प्रभूंना कर्मात अडकवणं आणि कर्माचे भोग भोगणे हा मुद्दा नाहीच आहे. मुद्दा आपल्या अंतःकरणामध्ये कर्मफलाच्या तीव्रतेची जाणीव व्हावी याच्याकरता ते देवापर्यंत ताणलं गेलंय. की देव सुद्धा याच्यातून सुटले नाही तर आम्ही काय सुटू, ही आमच्यापर्यंतची भूमिका सुस्पष्ट व्हावी, हा त्याच्यातला सरळ मानसशास्त्रीय आधार आहे त्याला असलेला. पण तरी सुद्धा रामचंद्र प्रभूंच्या जीवनामध्ये कर्म विपाकाचे सिद्धांत त्यांनी स्वीकारलेले दिसतात. जर आपण रामायण, वाल्मिकी रामायण वाचलं तर सीता मातोश्रीने ते स्वीकारलेले दिसतात. रामचंद्र प्रभूंचा जो वियोग सीता मातोश्रींना झाला आणि रामचंद्र प्रभूंनी सीतेचा त्याग केला, हे रामचंद्र प्रभूंवर जे आरोप केले जातात
कारण नसताना सीतेला त्यांनी नंतर सोडून दिलं, नंतर लवकुश जन्माला आले वगैरे वगैरे, हे जे रामचंद्र प्रभूंच्या चरित्राच्या संबंधाने जे आरोप केले जातात त्या संबंधानं जर आपण रामायणाचं चिंतन केलं तर कर्मविपाकाची संगती लावून रामायणाने ते सिद्ध केलंय. याच्यात त्यांचा दोष नाहीये, पण तो विषय आत्ताचा नाहीये. कर्म आणि कर्मफल याची अपरिहार्यता आमच्या जीवनामध्ये आहे. नल राम युधिष्ठिरहा, युधिष्ठिरापर्यंत ते नेलंय. युधिष्ठिर तसे संत प्रवृत्तीचे, शक्यतो काय त्यांनी खोटं बोलणं नाहीच आहे, सत्य प्रतिज्ञ राहिलेत, सत्यभाषी राहिलेत. परंतु एकदा द्रोणाचार्यांमुळे त्यांना अर्धसत्य बोलावं लागलेलं आहे. अर्धसत्य. अश्वत्थामा हतहा नरोवा कुंजरोवा हा श्लोक महाभारतात नाहीये मूळ प्रतीमध्ये, पण संकलित प्रतीमध्ये आहे. नरोवा कुंजरोवा, माणूस आहे का हत्ती आहे माहित नाही, पण अश्वत्थामा हतहा, अश्वत्थामा मेला. हे युधिष्ठिर बोलले. हे पूर्ण सत्य नाहीये, पण हे पूर्ण असत्य नाहीये, त्यामुळे याला अर्धसत्य म्हणतात. पण अर्धसत्य बोलण्यामध्ये उरलेल्या अर्ध्या भागातल्या असत्यतेची शक्यता डोळ्यासमोर ठेवून धर्मराज युधिष्ठिरांना सुद्धा या अर्धसत्य बोलण्याचा परिणाम भोगावा लागल्याचं उदाहरण महाभारताने दिलंय. सरस्वती नदीच्या तीरावरून बद्रीनाथाच्या पुढे गेल्यानंतर मान नावाचं गाव आहे, जे भारतातलं शेवटचं गाव सांगितलं जातं. त्याच्या पुढे एक स्वर्गारोहणाचा मार्ग, तिथे ती भीमशिला आहे आणि भीमशिलेच्या खालून सरस्वती नदीचा उगम सांगितला जातो. त्या भीमशिलेवरून पुढे गेल्यानंतर तो स्वर्गारोहणाचा मार्ग म्हणून दाखवतात. आपल्याकडचा इतिहास आहे. त्या स्वर्गारोहणाच्या मार्गावरून जात असताना धर्मराज युधिष्ठिर, बाकी सगळी भावंड गेली, मागे पडली, मेली, आणि मग एक धर्मराज आणि त्यांच्या बरोबर एक कुत्र होतं. त्या स्वर्गाला जात असताना धर्मराज युधिष्ठिराचा पायाचा अंगठा गळून पडला, आणि हा पायाचा अंगठा गळून पडून आपल्या ठिकाणी अपंगत्व आलं, न्यूनत्व आलं. हे कोणत्या कारणाने आलं असा प्रश्न उद्भवल्यानंतर यमराजाची उपस्थिती तिथे दाखवली गेली आहे. आणि यमराजाने त्यांना असं सांगितलं की धर्मा, तू एकदा अर्धसत्य बोलला होतास म्हणून तुझा अंगठा गळून पडला. आता ही जी कथा आहे, या कथेचं बाकीच्या गोष्टी सोडून द्या, याच्यातल्या इतिहासाच्या भूमिका, याच्यातल्या बाकीच्या भूमिका, ते खरंच तसं आहे का, म्हणून आपण उद्या जर तिथून स्वर्गारोहणाला गेलो तर काय होईल, हा प्रश्न सोडून द्या. मी म्हणून म्हटलं बाकी तपशील सोडून द्या. पण माझ्या मनात हा विचार आहे की एकदा अर्धसत्य बोलल्यानंतर जर धर्मराज युधिष्ठिराच्या सारखांचा अंगठा गळून पडत असेल तर तिथपर्यंत जाईपर्यंत आपलं काय काय गळून पडणार आहे. तात्पर्य ह्याच्यातच आहे. कुठेतरी या सगळ्या कथांमधून आमची अंतर्मुखता, कर्मफलाची तीव्रता आणि या विचारातून आमच्या जीवनामध्ये कर्मसंबंधानं निर्माण होणारी सावधानता, या गोष्टी आमच्या जीवनामध्ये येणं हे तात्पर्य आहे. आम्ही सावध होऊन कर्म केलं पाहिजे. आमच्या प्रत्येक कृतीच्या मागे कुठेतरी विवेक असला पाहिजे. आम्ही जे जे कर्म करतो ते कर्म फलाकडे दृष्टी ठेवून नसलं तरी परिणामाकडे दृष्टी ठेवून केलं गेलं पाहिजे. याचा डोळसपणा जोपर्यंत आमच्या ठिकाणी येणार नाही तोपर्यंत एक कर्मामध्ये कर्म करणं, कर्म करत करत जगणं, कर्माचे परिणाम या जन्मातले संपले म्हणून मरणं, आणि या जन्मात केलेल्या कर्माचे भोग भोगण्याकरता पुन्हा जन्माला येणं, हे जन्म मरणाचं हे चक्र तसंच चालू राहील आणि मानवी जीवनाच्या मुक्ततेच्या आणि आनंदमयतेच्या सगळ्या शक्यता ह्या निर्मूळ होऊन जातील. आम्ही कर्माच्याच चक्रात अडकायचंय का?
आम्ही कर्म करणं, मरणं आणि केलेल्या कर्माचे भोग भोगण्याकरता पुन्हा जन्माला येणं, जन्माला येऊन पुन्हा कर्म करणं, पुन्हा मरणं आणि मेल्यानंतर पुन्हा केलेल्या कर्माचे भोग भोगण्याकरता जन्माला येणं, हे जन्म मरणाचं संसरण हे जर माणसाच्या जीवनामध्ये असंच चालू राहणार असेल तर माणसाच्या कर्तृत्वाला, माणसाच्या बुद्धिमत्तेला आणि माणसाच्या जीवनामध्ये स्वीकारल्या गेलेल्या मोक्ष किंवा आनंदमयतेच्या या भूमिकेला नेमका कोणता अर्थ द्यायचा आणि त्याची किंमत कशात मोजायची? जर कर्म करून मरणं आणि मेल्यानंतर केलेलं कर्म भोगण्याकरता जन्माला येणं एवढंच जर अगतिकतेनं मला करावं लागत असेल तर देवाने मला बुद्धी दिली, त्याचा उपयोग कशा करताय? केवळ पैसा कमवण्याकरताय? केवळ दुसऱ्याला फसवण्याकरताय? देवाने मला भाव दिला, माझ्या अंतःकरणामध्ये जी भावशीलता आहे, भावस्निग्धता आहे, त्याचा विनियोग मला नेमका कुठे करायचा आहे? मग मला या चक्रातच अडकायचं असेल तर याच्यातून बाहेर पडण्याचे कोणतेच मार्ग उपलब्ध नाहीयेत का? असले तर मी अगतिक असल्यामुळे त्या मार्गाकडे जाऊ शकणार नाहीये का? या सगळ्याची संगती लावली पाहिजे ना. कर्म आहेच आहे, कर्म आहे म्हटल्यानंतर कर्मफलही आहेच आहे. ते कुणालाच चुकलेलं नाही आहे, ते आज ना उद्या भोगावंच लागणार आहे. करता ज्या वेळेला कर्म करतो त्याच वेळेला तो कर्म फलभोगाच्या बाबतीत परतंत्र होत असतो. त्याचं स्वातंत्र्य संपलं. एक वेळ कर्म कोणतं करावं हे ठरवू मी शकतो, पण केलेल्या कर्मानंतर या कर्माचं फल मी भोगावं की भोगू नये हे स्वातंत्र्य मला नाही आहे. एक वेळ कर्म करण्याच्या पूर्वी मला ते स्वातंत्र्य आहे की माझ्या विचारानं मी हे ठरवू शकेन की हे करावं किंवा करू नये, हे ठरवू शकेन. एक वेळ स्वातंत्र्य देता येईल. त्याचे दोन विभाग आहेत, पण आता मी त्या तपशिलात जात नाहीये. कर्मयोग वरून बघताना फार सोपा वाटतो, पण आत उतरताना त्याच्यासारखा किचकट योग नाही आहे. एक वेळ हठयोग फार सोपा आहे, कुंडलिनी योग फार सोपा आहे, अष्टांग योग त्या मानानं सोपा आहे, पण कर्मयोग कठीण आहे. त्याच्या जसं जसं अंतरंगात उतरू आपण तसं तसं ते जाणवत राहतं. महाभारताने त्याच्याकरता एक उदाहरण दिलंय. करता ज्या क्षणी कर्म करतो त्या क्षणी तो कर्मफल भोगाच्या बाबतीत परतंत्र होतो. महाभारताने त्याला इतकं सुंदर उदाहरण दिलंय. यथा धेनु सहस्त्रेषु वत्सो विंदती मातरम तथा पूर्वकृतम कर्म कर्तारम अनुगच्छति, असं महाभारताने म्हटलंय. आणि ते अनुगच्छति हे जे क्रियापद वापरलंय ना, ते त्याचं अनुगमन, ते अनुगच्छति अनुगमन हे कुठपर्यंत ताणायचं, कुठपर्यंत मानायचं याचा संबंधात सुद्धा विचार आहे, विस्तार आहे. यथा धेनु सहस्रेषु, 1000 गायी, 1000 गायींचा कळप. या कळपामधल्या एका गायीचं एक छोटस वासरू आईच्या मागून रानामध्ये चरायला जाताना कुठल्या तरी काट्यामध्ये अडकलं, कुठल्या तरी खड्ड्यात पडलं, काट्यामध्ये अडकलं. बाकी कोणाला काही कळलं नाही. खूप गायी आहेत. त्या वासराची आई ती सुद्धा पुढे पुढे जात राहिली. ते वासरू मागे अडकून पडलं. पण गायींच्या मागून जाणारा गोरक्षक, गुराखी, त्याच्या हे लक्षात आलं की या गायीचं वासरू दिसत नाहीये. कुठे गेला असेल? त्याने थोडा तपास घेतला, दिसत नाहीये म्हटलं. त्याच्या लक्षात येतं, ते ती नजर बसलेली असते. दिसत नाहीये म्हटल्यानंतर त्याला भीती वाटली की काही मागे राहिलं, काही कोल्ह्यानी उचलून नेलं, वाघाने उचलून नेलं, काही झालं काय. मग मागे जाऊन त्याने बघितलं ते काट्यात अडकलं होतं. त्याने ते काटे सगळे बाजूला केले. वासरू भेदरलेलं त्याला त्याने उचललं आणि पुन्हा गायींच्या कळपामध्ये आणून सोडलं. दृष्टांत महाभारतातला आहे. 1000 गायींच्या कळपामध्ये जेव्हा ते वासरू परत आलं त्यावेळेला महाभारताने असं म्हटलंय, असा प्रश्न उपस्थित केला की पुन्हा 1000 गायींच्या कळपामध्ये आल्यानंतर ते वासरू प्रत्येक गायीच्या तोंडाकडे बघत जाईल का ही माझी आई आहे का? नाही. ते जसं घाबरलेलं वासरू बरोबर आपल्या आईच्याच स्तनाला जाऊन लागेल
तसं आपण केलेलं कर्म हे आपल्या तोंडाकडे बघून येत नाही, ते बरोबर आपल्या मानगुटीवर येऊन बसणार आहे. म्हणून या कर्मयोगाची सूक्ष्मता ही यामध्ये आहे. मी खूप सूक्ष्मता सांगणार आहे, पण या कर्म म्हणून ते कर्म कर्त्याच्या बरोबर, कर्त्याने कर्म केलं की कालांतराने कर्मफल नाहीये, ते कर्मफल केल्याबरोबर कर्त्याच्या अधीन आहे, ते कर्त्याकडे गेलेलंच आहे. ते उद्भूत होण्याकरता लागणारा कालावधी वेगळा असेल, त्याच्या परिणाम समोर येण्याकरता लागणारा कालावधी वेगळा असेल, पण ते प्रत्येक माणसाच्या तोंडाकडे बघून जात नाही, ते बरोबर त्याच्या ठिकाणी जाणार. म्हणून या जगामध्ये कदाचित जुळ्या मुलांमध्ये हा राम आहे का श्याम आहे हे आई फसू शकेल, पण रामचं कर्म कधी श्यामला भोगावं लागणार नाही आणि श्यामचं कर्म कधी रामला भोगावं लागणार नाही. एक वेळ आई फसेल जन्मदात्री, पण कर्म नाही फसणार. हा राम आहे, दोन्ही मुलं जुळी आहेत, अगदी सारखी दिसतात. आईला कळलं नाही हा राम आहे का श्याम आहे, म्हणून तिने दोनदा श्यामला स्नान घातलंय. तिला वाटलं एकदा आपण रामला घातलंय आणि एकदा श्यामला घातलंय, पण तिने दोन्ही वेळेला श्यामलाच घातलेलं आहे स्नान. ती फसली, पण कर्म कधीही फसत नाही, कारण रामचं कर्म श्यामनी भोगल्याचं एकही उदाहरण आतापर्यंत कर्मविपाकाच्या इतिहासामध्ये जगताच्या पाठीवर कुठे सापडलं नाही. आणि ते कर्म जर कर्त्याचं अनुगमन करत येत असेल तर ते अनुगमन हे कुठपर्यंत आहे याच्याकरता संतांनी त्याचा विचार सांगितलाय, महाभारताने त्याचा विचार सांगितलाय. मनुष्य गेल्यानंतर त्याची पत्नी घरापर्यंत, उंबरठ्यापर्यंत त्याला सोडते, त्याचे नातेवाईक स्मशानापर्यंत सोडायला येतात, त्याची मुलं चितेपर्यंत त्याच्या जवळ राहतात, त्याचा देह चितेवरही राहतो, पण देह जळून गेल्यानंतर आपल्या बरोबर पुढच्या जन्मापर्यंत येणारं फक्त एकच गोष्ट असते, ते म्हणजे आपलं कर्म. त्याचं कर्माचं जे अनुगमन जीवाबरोबर सांगितलं, ती फलश्रुती किती जन्माची आहे, त्या जन्मापर्यंत ते कर्मफल आपल्या बरोबर आहे. आणि हा सिद्धांत इतका अबाधित आहे की याला कोणतंही तर्क याला छेदू शकत नाही. अन्यथा तुम्हाला आपल्या जन्म मरणाच्या संगतीच लावता येणार नाहीत. अशी अनेक उदाहरणं म्हणून मी म्हटलं की जास्त विस्तार मला करायचा नाही, पण बारीक तपशील मला त्याच्यातले सांगायचे. आणि मग जेव्हा ते कर्म आपल्याला फल देतं, तेव्हा त्यामध्ये एक महत्वाची गोष्ट बघावी लागते, जी बघितली जाते, जे कर्म विपाकाने तीही अधोरेखित केली. कर्मफल कधी उद्भूत होणार आहे माहिती नाही. आपण करतो क्रियमाण, ते संचितामध्ये जातं, संचिताचं प्रारब्ध होतं आणि प्रारब्धाचा भोग असतो. क्रियमाण, संचित आणि प्रारब्ध ही संगती आहे त्याची. जेव्हा मनुष्य कर्म करतो तेव्हा लगेचच त्याचं फल नाही आहे. कर्म त्याच्या मागोमाग येतं, पण फल होण्याकरता त्याला काही दिवस थांबावं लागतं. आणि ते काही दिवस जे थांबणं असतं त्याला अपूर्व अशी संज्ञा आहे कर्म विपाकामध्ये. कर्म केल्यानंतर कर्मातून अपूर्व निर्माण होतं, अपूर्वाचं क्रियमाण होईल, क्रियमाणाचं संचित होईल, संचिताचं प्रारब्ध होईल आणि प्रारब्धाचा भोग होईल. अशी ती कर्मसंगती आहे. पण एका वेगळ्या भूमिकेत, वेगळ्या अर्थाने. आपल्याला तेवढा वेळ नाही आहे. आपल्या प्रारब्धात उद्याचाच दिवस आहे, त्यामुळे तेवढं संपवणं भाग आहे. त्यामुळे त्याच्या विस्तार. कर्म आणि कर्मफल दोन गोष्टी याच्यामध्ये महत्वाच्या. कर्म आणि कर्मफल याच्यामधलं अंतर हे जेवढं वाढत जातं तेवढं ते कर्मफल तीव्र होत जातं. कर्म केलं आणि लगेच फल मिळालं तर ते तेवढं तीव्र नाही आहे, पण कर्म केलं आणि जन्मांतराने फल मिळालं तर ते तीव्र आहे. मी उदाहरणाने सांगतो, महाभारतात उदाहरण आहे. कर्म आणि कर्मफल याच्यातलं अंतर जेवढं वाढत जातं तेवढं ते कर्मफल अधिकाधिक तीव्र होत जातं, अधिकाधिक तीव्र होतं. कर्म आणि कर्मफलाचा विचार करताना जो कालावधीचा विचार केला गेला, त्याच्याकरता आपल्याकडे हिंदीमध्ये म्हणतात नेकी कर कुवे में डाल, म्हणतात ना, चांगलं करण विसरून जा.
का? कारण विसरून गेल्यानंतर ते ज्या क्षणी आम्हाला फल देण्याकरता उद्युक्त होईल तेव्हा ते अधिक तीव्र होईल, अधिक चांगलं फल आम्हाला भोगायला मिळेल. वाईट करावं, लक्षात ठेवावं, चांगलं करावं, विसरून जावं, अशा गोष्टी का बोलून दाखवल्या? काय वाईट जर आमच्या हातून घडलं असेल तर लक्षात ठेवा, म्हणजे लगेच त्याचं फल मिळण्याची शक्यता राहते. विसरून जा चांगलं करून. नेकी कर कुवे में डाल, चांगलं करून विहिरीत टाकून दे. कर्म आणि कर्मफल याच्यातल्या अंतराच्या संबंधात 3 टप्पे. काही कर्म लगेच फल देतात, काही कर्म कालांतराने फल देतात आणि काही कर्म जन्मांतराने फल देतात. हे कशावर ठरतं? अमुक एक कर्म जन्मांतराने फल देणार आहे, अमुक एक कर्म कालांतराने. हे कशावरून ठरणार आहे? अंतःकरणातल्या भावाच्या अवस्था कर्म करण्याच्या मागे काय आहेत याच्यावर ते ठरत जातं. कारण कृती आणि कृतीच्या मागचा भाव याच्यामध्ये भावाची तीव्रता कर्मफलाच्या तीव्रतेला सिद्ध करणारी असते. हे बारीक आहे खूप. योग वासिष्ठामध्ये उदाहरण आलंय. योग वासिष्ठामध्ये एक उदाहरण आलंय. ज्ञानेश्वर महाराजांनी ते उदाहरण जसंच्या तसं ज्ञानेश्वरीमध्ये बोलून दाखवलंय. एक व्यक्ती आहे, उदाहरण सांगतो, आपल्याला बाकीचा विचार नको, उदाहरणाने पटकन कळून जाईल. एक स्त्री आहे, ती स्त्री आपल्या पतीला आलिंगन देते आणि ती स्त्री आपल्या पुत्राला, मुलालाही आलिंगन देते. आलिंगन देणं ही क्रिया पुत्र आणि पती या दोघांच्याही संबंधानं समानत्वान आहे, दोन्ही ठिकाणी समान आहे. मग जर क्रिया दोन्ही ठिकाणी समान आहे तर या दोघांच्याही संबंधानं जी एकच आलिंगनाची क्रिया केली गेली त्या एकाच क्रियेची 2 स्वतंत्र फल आहेत का एकच फल आहे? विचार असा आहे, एक स्त्री आपल्या पतीला आलिंगन देते आणि एक स्त्री आपल्या पुत्राला आलिंगन देते. या दोन्ही आलिंगनाचं फल एकच आहे का भिन्न भिन्न आहे? तर ते भिन्न मानावं लागतं. का मानावं लागतं? कारण पतीला आलिंगन देताना तिच्या अंतःकरणातला भाव हा समर्पणाचा आहे आणि पुत्राला आलिंगन देताना तिच्या अंतःकरणातला भाव हा वात्सल्याचा आहे. वात्सल्य आणि समर्पण हा भावभेदातून क्रिया जरी एकच असली तरी एका क्रियेची 2 भिन्न फलं निर्माण होतात. कारण क्रिया एक असली तरी भावभेदाने आपल्याला फलभेदाचा विचार करावा लागतो. पतिपुत्रा ते अलिंगी एकची ते तरुणांगी परिपुत्र भावाच्या अंगी न रिगे काम, ज्ञानेश्वर महाराज बोलतात. हा दृष्टांत योगवासिष्ठामध्ये येताना मनः कृतम कृतम राम न शरीरम कृतम कृतम येनैवा लिंगिता कांता तेनैवा लिंगिता सुता या शब्दात आलेले. अर्थ एकच आहे दोन्हीचा. शरीरानं केलेलं कर्म आणि ते कर्म करत असताना त्याच्या मागचा भाव. एखादी गोष्ट जी आपण कथेमध्ये ऐकतो किंवा एखादा सिनेमा आपण जाऊन पाहतो, त्यावेळेला एखाद्या करुण प्रसंगामध्ये बघणाऱ्याच्या एखाद्याच्या डोळ्यातनं पाणी येतं, तो रडतो. पडद्यावर काहीतरी चाललेलं असतं आणि ही माणसं इथे बसून रडतात. ठीक आहे, योग्य आहे अयोग्य आहे याची चर्चा नाही आहे. रडावं की रडू नये वगैरे हे आपल्याला काही बोलायचं कारण नाही आणि अधिकार पण नाही आहे. भरत मुनींच्या नाट्यशास्त्रामध्ये श्रोते आणि प्रेक्षक या दोघांनाही एकच शब्द वापरलाय, सहृदय हृदय असं म्हणतात. ते सहृदय हृदय असतात. त्यामुळे तिथे पडद्यावर काहीतरी घडलेलं असतं, कोणीतरी कोणाला तरी मारत असतं किंवा कोणाचा तरी मृत्यूचा दाखवत असतात किंवा कोणीतरी कोणाला तरी सोडून चाललेलं असतं, ते वगैरे वगैरे वगैरे. मी त्या क्षेत्रातला माणूस नव्हे, मला नेमकं ते रंगवता येणार नाही, सांगता येणार नाही, मी त्या क्षेत्रातला नव्हे. पण ते असं काहीतरी चाललेलं असतं आणि मग श्रोत्यांमध्ये प्रेक्षकांमध्ये बसून कोणीतरी रुमालाने डोळे पुसत असतं. काय हे काय, किती वाईट, किती अमुक तमुक हे चाललेलं. आता त्या एकाच व्यक्तीला रडावं असं का वाटतं? सिनेमा बघणारे तर सगळेच जण आहेत, सगळे एक सुरात रडत नाहीत, म्हणजे रडू नये, सगळे एक सुरात रडत नाहीत.
सगळे समानत्वानं दुःख बघत नाहीत. सगळ्यांना त्या प्रसंगाची जी प्रतीती आतमध्ये येते ती समानत्वानं येत नाही. सगळ्यांचे देह आणि सगळ्यांचं बघणं नावाचं कर्म समान असूनही एखाद्याच्याच डोळ्यामध्ये पाणी यावं याला कारण काय आहे? कृती समान असूनही फलभेद निर्माण होत असेल तर त्या फलभेदाचं कारण भावभेद हा असतो. हे त्याचं उत्तर आहे. भावभेद एवढं कारण आहे. आणि त्या भावाशी तिच्या भावाची ती जी तीव्रता ते त्यांचं काय ते जमून गेलं, जी एकवाक्यता निर्माण झाली, त्याच्यामध्ये मग ते तदनुषंगाने जे परिणाम देहावर दिसावे लागतात ते दिसतात. ज्याला अनुभव म्हणतात, नाट्यशास्त्राच्या भाषेमध्ये अनुभव म्हणतात. विभावाने निर्माण होणारे अनुभव आणि त्याच्यातून निर्माण होणारी रसनिष्पत्ती. भरत मुनींच्या नाट्यशास्त्रात हे आलेलं चिंतन आहे. तत्र विभाव अनुभव व्यभिचारी भाव संयोगात रसनिष्पत्ती ही, असं सूत्र भरत मुनींच्या नाट्यशास्त्रात आलं. नाट्यशास्त्र फार गोड आहे. आम्ही नाटक बघतो, त्याच्या मागचं शास्त्र काय आहे हेही कधीतरी तपासलं पाहिजे. फार बारीक आहे. आणि त्या नाट्यशास्त्रामध्ये 6वा आणि 7वा अध्याय हा रस आणि भाव विचाराचा म्हणून आलेला आहे नाट्यशास्त्रामध्ये. त्याच्यामध्ये या गोष्टींचा विचार, भाव कसा, भावाचं प्राकट्य काय, भाव दाखवणं म्हणजे काय, मग त्याच्याकरता जे काही करावं लागतं, ज्या काही भूमिका असतात ते सगळं, ते नेपथ्य काय, अमुक काय, तमुक काय, नट काय, त्याने कसं उभं राहावं लागतं, रंगमंचावर काय दाखवावं, काय दाखवू नये, वगैरे वगैरे सगळ्याचे विचार नाट्यशास्त्रांनी केलेत. जाऊ द्या. मुद्दा हा, भावभेदाने फलभेद निर्माण होतो. काही कर्म अशी असतात ती लगेच फल देतात कारण भावाची तीव्रता नसते. काही कर्म अशी असतात जी कालांतराने फल देतात कारण भाव थोडा दृढ आणि तीव्र झालेला असतो. आणि काही कर्म अशी असतात जी जन्मांतराने फल देतात ज्याच्यामध्ये भाव तीव्रता अधिकाधिक असते. अगदी छोटी उदाहरणं देऊन पुढे जाईन. कर्म केलं आणि लगेच फल मिळालं अशी काही कर्म असतात. आपण कर्म करण्याचा उशीर आहे, आम्हाला त्याचं फल मिळणार. उदाहरणार्थ, अग्नीला स्पर्श केल्यानंतर साधारण किती आठवड्याने चटका बसतो? त्याला फार वेळ नाही लागत. स्पर्श करणं हे कर्म आणि चटका बसणं हे फल, याच्यामध्ये क्षणाचंही अंतर नसतं. कारण त्याच्यामध्ये काही भावाची तीव्रता नसते. काही कर्म कालांतराने फल देतात. म्हणजे तारुण्यात केलेल्या कर्माचं फल वृद्धावस्थेमध्ये मिळतं, वगैरे वगैरे. त्याच्याकरता उपनिषदामध्ये, पुराणांमध्ये पुष्कळ कथा आल्या आहेत. आणि आपल्यालाही हे कळतं, नाही त्यावेळेला आमचं जरा चुकलं, आता हे आयुष्यभर भोगावं लागणार आहे, अशी जी विधानं माणसाच्या मुखातून येतात ना, ती कालांतरानं फल देणाऱ्या कर्माची द्योतक असतात. की आमच्याकडून त्यावेळेला पहिला त्याच वेळेला आमचं चुकलं, मी हे करायला त्याच वेळेला नको होतं, ही पश्चातापाची भूमिका कालांतराने मनुष्य बोलून दाखवतो. कारण ते त्या वेळेला ते बरोबर वाटलं होतं पण ते बरोबर नव्हतं, त्याचं फल आम्हाला कालांतराने मिळालं. आणि काही कर्म असतात ती जन्मांतराने फल देतात. ती कर्म वाईटच असली पाहिजे तसं नाही, मी चांगल्या वाईट दोन्ही कर्माबद्दल बोलतोय. पापपुण्य दोन्ही भूमिका सांगतोय आपल्या. जन्मांतराने ते फल मिळतं. नामदेव यांचा एक अभंग आपल्या सगळ्यांच्या कानावर आहे. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मीचं पुण्य आणि विठ्ठलाची कृपा ही जन्मजन्मांतरानं मिळणार. किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, जन्मोजन्मीच्या सायासी विठ्ठल लाधला पुंडलिकासी, पूर्व पुण्य केले वो माये विटे लाधले या विठोबाचे पाय. त्या विटेवरच भगवंतानी उभं राहावं याच्याकरता त्या विटेनी काय पुण्य केलंय याचा विचार ज्ञानेश्वर महाराज बोलून दाखवतात. ठीक आहे, त्याच्यातली भावभूमिका आपण बाजूला ठेवू, पण जन्मोजन्मीचे सायास हा शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी वापरला. असं होतं. ते अंतर वाढत गेलं. याच्याकरता महाभारतातल्या भीष्माचार्यांची कथा भागवतातही आली. भागवताच्या पहिल्या स्कंधामध्ये भीष्माचार्यांची कथा आहे. महाभारतामध्ये तर खूप विस्ताराने आली. महाभारतामध्ये
भीष्माचार्य शरपंजरी पडल्याचं उदाहरण आहे. युद्ध संपलं, पांडवांचा विजय झाला. भीष्माचार्य उत्तरायणाची प्रतीक्षा करत होते. पांडव आणि भगवान श्रीकृष्ण द्रौपदीसह त्यांना भेटायला गेले. काही बोलणं झाल्यानंतर भीष्माचार्याने देवाला असं विचारलं की कृष्णा, आयुष्यभर मी ब्रह्मचर्य व्रताचं, नैष्ठिक ब्रह्मचर्य व्रताचं पालन करून राहिलो, असत्य भाषण केलं नाही, प्रतिज्ञा नेहमीच माझ्या पूर्ण केल्या आहेत, म्हणून माझ्या धर्माला कधी बाधा आली नाही. आपण केलेली प्रतिज्ञा अपूर्ण ठेवणं म्हणजे आपला धर्म बाधित होणं असं असतं, असं वाल्मिकी रामायणामध्ये रामचंद्र प्रभूंच्या मुखात आलंय. प्रतिज्ञायाम ही नष्टायाम धर्मो ही विलयम व्रजेत, असं रामचंद्र प्रभूंनी रामायणात म्हटलंय. त्यामुळे माझं जीवन खूप चांगलं आहे. आयुष्यभर मी चांगलं वागलो, आयुष्यभर चांगलाच राहिलो. मग माझ्या वाट्याला हे बाणांच्या गादीवर झोपून राहायचं हे का आलं असेल? त्यावेळेला भगवान श्रीकृष्णांनी त्यांना सांगितलं की भीष्माचार्य, या जन्मामध्ये तुम्ही चांगले राहिलात, पण कदाचित हा गतजन्मातला परिणाम, कर्माचा परिणाम असावा. म्हणजे काय कर्म? आणि मग भगवंताने त्यांच्या डोळ्यासमोर एक गतजन्मांचा चित्रपट उभा केला. एका जन्मामध्ये भीष्माचार्य हे राजपुत्र असताना रस्त्यावरून जाताना एक सरडा रस्त्यावर त्यांना दिसला आणि आपल्या हातातल्या बाणाच्या टोकाने त्यांनी तो सरडा असा भिरकावला. काही कारण नव्हतं, सरडा त्यांच्या रस्त्यात उभा नव्हता, काय नव्हता, पण हाताला चाळा लागतो म्हणून असा त्याने उडवला आणि तो सरडा उडून निवडुंगाच्या झाडावरती पडला आणि निवडुंगाचे काटे त्या सरड्याच्या शरीरात घुसले. काही क्षण तो सरडा तसा त्या झाडावर काट्यांवर अडकला, पण सरड्याचं वजन, ते निवडुंगाचे काटे बारीक असतात, त्या काट्यांना सहन झालं नाही आणि ते काटे अंगावर घेऊन तो सरडा जमिनीवर पडला. इतकं दाखवल्यानंतर भगवंताने भीष्माचार्यांना असं विचारलं की त्या सरड्याने तुमचं काय घोडं मारलं होतं? तो काट्यावर पडला म्हणून तुम्हाला बाणांवर झोपावं लागलं. भीष्माचार्य म्हणाले, शंका संपली, माझा दोष आहे, मला हे भोग भोगावे लागतील, आता मी काही कारण देणार नाही, काही दुःख मानणार नाही. काय होतं, दुःखाची मुळं जेव्हा आपल्याला आपल्याच कृतीमध्ये आणि स्वभावामध्ये सापडतात ना, तेव्हा दुःखाची तीव्रता आपोआप कमी होत असते. जेव्हा दुःखाचं खापर दुसऱ्यावर फोडायचं असतं तेव्हाच दुःख अधिक जास्त तीव्रतेनं आमच्या समोर येत राहतं. दुसऱ्याचा धक्का लागला, दुसऱ्याने चिमटा काढला तर आपल्याला राग येतो, चिडचिड होते, अंगावर धावून जातो आपण. पण ज्या वेळेला आपली जीभ आपल्या दाताखाली येते त्यावेळेला आपण काय करतो? समजावून घेतल्याशिवाय गत्यंतरच नसतं, गत्यंतरच नाही ना. कारण का, दोष आपल्यातच आहे हे जेव्हा कळतं तेव्हा आपोआप दुःख समजून घेतलं जातं आणि दुःख समजून घेतलं की दुःखाची तीव्रता कमी होते. आम्ही दुःख समजणं वेगळं आणि दुःख समजून घेणं वेगळं आहे. मी या दोन गोष्टी वेगळ्या बोलतोय. आपल्याला कोणीतरी टाचणी टोचली आणि आपण रागावलो, याच्यात आपल्याला दुःख समजलंय, पण ती टाचणी टोचणारा आपलाच नातू आहे, हे दुःख समजून घेणं आहे. लक्षात आलं का? समजणं वेगळं असतं आणि समजून घेणं वेगळं असतं. दुःख समजून घेतलं पाहिजे. दुःख समजलं की तीव्र आहे, पण समजून घेतलं की त्याची तीव्रता कमी होते. भीष्माचार्य म्हणाले, माझा विरोध संपला, माझा प्रश्न पण संपला की मला या गादीवर बाणांवर झोपावं लागलंय कारण सरड्यांना मी काट्यांवर सरड्याला फेकून दिलंय म्हणून. पण एक शंका आहे. म्हणे काय शंका? त्याने विचारलं, मी सरड्याला उडवलं, तो सरडा निवडुंगाच्या काट्यांवर पडला, तो किती वेळ? म्हणे 6 क्षण. मी बाणांच्या गादीवर झोपलोय 6 महिने. याची संगती काय? 6 क्षण आणि 6 महिने, हे कुठलं फल आहे? त्यावेळेला भगवंतानी सांगितलं, हे 6 क्षण सरड्याचा जो प्रसंग आहे ना, तो मी तुम्हाला गतजन्मातला सांगितलाय. तो तुमच्या मागच्या कोणत्या जन्मातला आहे मला पण माहिती नाही. त्या जन्मापासून ते या जन्मापर्यंत जर फल मिळणार असेल तर त्या 6 क्षणाचे दर साल, दर शेकडा
वाढत वाढत 6 महिने झालेले आहेत. कर्म आणि कर्मफल याच्यातलं अंतर वाढलं की कर्मफल तीव्र होतं. आणि ते कर्मफल हे अशा पद्धतीनं आमच्या समोर प्रकट होतं, अशा पद्धतीनं आमच्या समोर येतं की भोगाशिवाय तर त्याची निवृत्ती नाहीच आहे. प्रारब्ध भोगाविना तर संपत नाहीच आहे. अपवादात्मक आणि भक्ताच्या प्रसंगामध्ये फक्त एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला, हे अपवादात्मक परिस्थितीत आहे. सर्वसामान्यतः समष्टी कल्याणार्थ केलेल्या नियमानुसार आम्हाला आमचं कर्मफल भोगावं लागेल. आता ते भोगावं लागेल तर ते कसं भोगावं लागेल, ते कोणतं भोगावं लागेल? एकनाथ महाराजांनी त्या संबंधामध्ये हरिपाठात असं सांगितलं, केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती.